डोंबिवली पश्चिमेला हे आधी इकडे स्टेशन परिसरात फेरीवाले होते, पण आम्ही त्यांना समजावून त्यांची समजूत काढून त्यांचं पुनर्वसन 150 मीटर पुढे किंवा काही ठिकाणी 250 मीटर पुढे असं आम्ही त्यांना सरकवलेलं आहे. आणि तिथे ते व्यवस्थित उपजीविका करतात आणि व्यवस्थित धंदा करतात ते. त्याच्यामुळे आम्हाला स्टेशन परिसरात हे फेरीवाले आम्ही ठेवलेले नाही. आणि कोणी चुकून जरी आले तरी आम्ही त्यांना तिथून हटून दुसरीकडे त्यांना पुनर्वसन करतो. आम्ही बसू देत नाही. अनेक वर्षापासून पूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये नवीन बरोबर आहे. आपले पूर्ण आहे. मी तर बोलतो MMRD क्षेत्रामध्ये तुम्ही कुठेही जा तर डोंबिवली पश्चिम सारखा तुम्हाला स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त दिसणार नाही. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींची पण इच्छा शक्ती पाहिजे आणि ती आम्हाला मिळते. कुठलेही असू दे. हे पावशे साहेब तर असतातच. बरेच सर्वच प्रतिनिधी किंवा स्थानिक प्रतिनिधी सर्व पक्षाचे ते आम्हाला नेहमी साथ देतात, म्हणून आमचं हे शक्य झालेलं आहे. शासनाची कारवाई एका बाजूने फेरीवाला मुक्त कारवाई सुरूच असते अनेक वर्षापासून, दुसरीकडे आयटी आणि वाहतूक द्यायला पाहिजे. आमची नेहमीच मागणी असते का आम्ही जरी फेरीवाले इथं आम्ही सहसा कारवाई इथं करायची गरज नाही लागत. 150 मीटर किंवा 250 मीटरच्या पुढे करतो. तिथेही आम्ही फेरीवाले हटवले ना का लगेच दुसरे वाहन किंवा रिक्षा पार्किंग करतात आणि त्यामुळे ते परत जसे ते परिस्थिती होते. काही उपयोग होत नाही. म्हणजे वाहतूक विभागाने हे लक्ष द्यायला पाहिजे. हे अनधिकृतपणे पार्किंग करतात त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. आपला यशवाडा बऱ्याच दिवसापासून आपण बघितलं ना, डोंबिवली पश्चिम येथे रिक्षा स्टँड, रेशन ऑफिस, मच्छी मार्केट आणि आजूबाजूची एरिया बऱ्याच दिवसापासून तुम्हाला असं फेरीवाले दिसत नाही. काही फेरीवाले येतात ते गावातले आलेले असतात, ते सकाळी येतात आणि संध्याकाळी जातात. ते काय फेरीवाले नाही, ते उपजीविका आपले करण्यासाठी येतात. पण खरोखरच डोंबिवली पश्चिम हा फेरीवाला मुक्त झालेला आहे. आजूबाजूला रिक्षाचा त्रास होत नाही, वाहनांचा त्रास होत नाही. आणि विजय भोईर याचा प्रमुख आहे आणि विजय भोईर साहेब हे आणि त्याची टीम आहे ते चांगलं काम करत आहेत. आणि आपले वॉर्ड ऑफिसर यांच्या मार्फत हे सगळं चांगलं काम करत आहेत. त्याच्यामुळे हा परिसर बघा आता आलेले जरी 4-5 वाजले तरी तुम्हाला दिसते का फेरीवाले? नाही दिसत ना. नाहीतर तिकडे आले पलीकडे इकडे तिकडे गेल्यानंतर फेरीवाले येणार आहेत व लोक बाजूला होणार. आणि इकडे बघा डोंबिवली पश्चिम आमचा फेरीवाला मुक्तच आहे आणि फेरीवाला मुक्तच झालेला आहे. आणि आपली परिवहनची जी समस्या आहे, परिवहन बस आता स्वामीनारायण पासून ठाणा अशी चालू झाली. तर माझा डोंबिवली स्टेशन किंवा वाशी बस स्टॉप येथून ती चालू व्हावी आणि जेणेकरून ती नागरिक ॲडव्हर्टाईज झाली पाहिजे. जेणेकरून जे काम केलं त्याची ॲडव्हर्टाईज झाली. फेरी कुठल्या टायमाला आहेत, ज्या नागरिकांना त्याचा कसा फायदा होईल. या पण आता डोंबिवलीची गाडी आली त्यानंतर ठाण्याला जर गाडी नाही भेटली तो वाशी बस स्टॉप किंवा डोंबिवलीवरनं तो ठाण्याला. पाहिलं असेल की आपण परिवहन मी परिवहन सदस्य, परिवहन सभापती होतो. मला डोंबिवलीबद्दल पूर्ण माहिती आहे. मी डोंबिवलीमध्ये मला असं वाटतं की डोंबिवली सुशिक्षित लोकांची नगरी आहे. जेव्हा जेव्हा ट्रेन बंद असतात तेव्हा रेल्वे समांतर गाड्या आम्ही पाठवतो. तुम्ही घाटकोपर बोलला, अंबरनाथ, बदलापूर अशा ज्या ठिकाणी आम्ही सगळ्या गाड्या पाठवतो. तर परिवहनचं काम करावं. आणि आता इतक्या दिवसापासून इलेक्शन झालं नव्हतं, इलेक्शन झाले, महासभा पण आता येणार आहे. त्याच्यामध्ये आपण हा प्रश्न मांडला पाहिजे की डोंबिवलीपासून तर जी आता आपल्याला जी डोंबिवली पनवेल, जशी तर डोंबिवली ठाणा, डोंबिवली स्वामीनारायण, डोंबिवली पश्चिम पासून असा एक थांबा तयार करून नागरिकांच्या सेवा, सगळ्यांकडेच पैसे असतात असं काही नाही. ही बस आपली ना नफा ना तोट्यावर चालत असते, तर सगळ्यांना सेवा मिळावी ही इच्छा.